नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या आणि काश्मीरा परिसरात असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचं अतिशय लोकांना त्रास होतोय आणि या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून मीरा भाईंदर महानगरपालिकेत ह्या फेऱ्या मारत आहेत। मात्र त्यांचा अर्ज आजपर्यंत घेण्यात आला नव्हता। ज्यावेळी ते या ठिकाणी यायचे त्यावेळी कुठला ना कुठला प्रमाणपत्र नाहीये किंवा हे कागद नाहीये हे कारण सांगून त्यांना इथून परत पाठवलं जायचं। मात्र आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व लोकांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर आयुक्तांशी चर्चा झाली आणि त्यानंतर यांनी आता अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे। या सर्व संदर्भात श्रमजीवी संघटनेचे सुलतान पटेल यांनी काय नेमकं म्हटलंय, तसेच आदिवासी पाड्यातील ज्या बंधू भगिनी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। काय सांगाल, मीरा भाईंदर शहरामध्ये नवीन नळ कनेक्शनसाठी OCLCCची जी अट आहे ती अट आदिवासी बांधवांना देखील लावण्यात आली आहे। अरे खूप म्हणजे आतमधून त्रास होतो ह्या विषयाचा की आपली महानगरपालिकेमध्ये ॲडव्होकेट आहेत, विधी विभाग आहे, पण मला असं वाटतं ते पैसे घेऊन आलेले आहेत असं मला वाटतं। माझा आरोप नाहीये, मला असं वाटतं की त्यांना काही माहीत नाहीये की सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे। सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी जे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे भोगवटादार म्हणजे काय, ज्यांनी सीसी घेतली त्याला ओसी घेणं बंधनकारक आहे आणि ज्यांनी ओसी घेतलेली आहे त्यांनाच पाणी द्या। आमची घरच छपडाची आहेत, आमच्या घरच कुडाची आहेत, आम्ही आदिवासी बांधवांना गाववाल्यांना कुठला आम्हाला ओसी आणि भोगवटा मिळणार आहे? मग हे कुठली अट आहे? हा कुठला सुप्रीम कोर्ट आहे? मग हा विधी विभागाला टाले मारा आणि आयुक्तांना सांगा टाला मारून टाका यांना। आणि जे आदिवासी आज जे गाववाले जे बांधवांच्यावर अत्याचार चालू आहे ते अत्याचार होऊ देणार नाही। आज जे अर्ज त्यांनी आमचे स्वीकारलेत ते अर्ज आम्ही दिलेले आहेत। पुढच्या सोमवारी म्हणजे ह्या सोमवारी नाही, आम्ही 7 दिवसाचे प्रोटोकॉल प्रमाणे 7 दिवस काही बोलणार नाही। पुढच्या सोमवारी आमची मुलं बाला सर्व टमरेट घेऊन इथे येऊ आणि आमचं उत्तर आम्ही घेणार आहोत। काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदर महानगरपालिकेचं निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांमध्ये जे उमेदवार होते ते पाड्यांमध्ये जाऊन त्यांना आश्वासन देत होते की आम्ही तुमच्यासाठी सर्व करू, पाणी रस्ते या सर्वांचं तुम्हाला नियोजन करून देऊ, पण मात्र आता प्रत्यक्षात तसं काही होताना दिसत नाही। सर असं आहे की ह्या देशावर अशी मोठी शोककला आहे की जे जिंकून येतात फक्त त्यांचं काम जिंकण्यापर्यंतच असतो। आता त्यांना विषय संपला, त्यांना पाडे माहीत पडणार नाही काय नाही, फक्त त्यांना एकच माहीत पडणार की आम्ही नगरसेवक झालो, आम्ही ऑफिसमध्ये बसू आणि आमचं काम करू। गरिबांपर्यंत पोहोचण्याची कोणाने नाही, पण श्रमजीवी संघटना ह्या शहराचे गावागावात पाड्यात जाणार आणि लोकांचे राहिलेले प्रश्न कसे मार्गी लावता येतील त्यासाठी लढाई लढणार। काजूपाडा, केसरीपाडा व शंभरपाडा या पाड्याच्या अवतीभोवती मोठमोठे रिसॉर्ट आहेत, त्यांना देखील नळ कनेक्शन देण्यात आले। मात्र त्याच्या बाजूला असलेले हे आदिवासी बांधव आहेत, त्यांना आजपर्यंत महानगरपालिकेने पाणी दिलेलं नाही। असं प्रश्न तुम्ही आता विचारलेला आहे ना, की मग त्याचं उत्तर एकच आहे की ह्या शहरामध्ये गरिबांसाठी लढणारी लोक नाही आहेत, फक्त आमदार आहेत, कार्यसम्राट आहेत, सर्व आहेत, पण गरिबांसाठी करणारा कोणच नाही। एवढे मोठे मोठे योजना आहेत, अमृत 2 मोदीजींनी सांगितलेलं आहे, हल जल हर घर जल, तो म्हणजे हे मोदीजींचं पण मानत नाहीये, हे कोणालाच मानत नाही। यांना फक्त एवढंच वाटतं की आम्ही आहोत आणि आम्हीच करू, म्हणून त्या पैसेवाल्यांना रिसॉर्टवाल्यांना सर्वांना कनेक्शन दिलेले आहेत। पुढची लढाई ती असणार जेव्हापर्यंत गरिबांच्या घराघरात पाणी जाणार नाही। हे पूर्ण दिलेले जेवढे रिसॉर्ट आणि जेवढे हॉटेल्स आहेत त्यांचे कनेक्शन बंद करा। आज तुम्ही इथे पालिकेत आल्यानंतर काय झालं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काय आश्वासन दिलं? आश्वासन आम्ही काही घेतलेलं नाही त्यांच्याकडून, आम्ही फक्त आमचे आज अर्ज दिलेले आहेत। आमचे अर्ज 7 दिवसाच्या आत आमच्या अर्जांचं उत्तर देणं त्यांच्यावर बंधनकारक आहे। आम्ही त्यांना सांगितलंय पुढच्या सोमवारी ह्या अर्जाचे उत्तर घ्यायला तुमच्याकडे येणार। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेत आलात आणि अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर बसलात, काय नेमकं कारण आहे, कशासाठी सर्व हे करतात? कारण काहीच नव्हतं, आम्ही श्रमजीवी संघटनेचे सर्व जे सभासद होते त्यांच्या फायदे आम्ही ते सबमिट करायला आलेलो, म्हणजे जे 3 वर्षापासून आम्ही सबमिट करायला येतो पण अधिकारी परत पाठवतात त्या फायदे आम्ही सबमिट करायला आलेलो, पण त्या सबमिट न करता आणि आम्हाला धमकवण्यात आलं की तुम्ही निघा, तुमच्या फायली सबमिट नाही करू शकणार आम्ही, कोर्टाचा असा आदेश आहे का आम्ही फायली नाही सबमिट करू शकणार। त्याच्यामुळे आम्ही फक्त फायली सबमिट करायला आलेलो, पण ते
सबमिट न केल्यामुळं आम्हाला इथेशी बसलो. आम्ही एवढे 2-3 वर्ष झाले आम्ही इकडे येतात, ते टॅक्स पावती भरतो, आम्हाला इकडे यायला लागतात, आम्हाला इकडे बोलायला सांगतात, बसायला लावतात. आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हॉटेल लाईनला पाणी देतात, आम्हाला पाणी नाही भेटत. आमच्या हलवाला आहेत तिकडे पाण्याचे, आम्हाला इकडे बोलवून बसायला लावतात, आम्हाला आमचा अर्ज घेतच नाही. आज आमचा अर्ज मान्य केला म्हणून आम्ही इकडे आलो, आमचं हे झालं. आणि अजून इलेक्शनच्या साठी येतात, आम्हाला सांगतात तुम्हाला पाणी द्या, आमच्याकडे नळाची लाईन टाकून दिली आणि अजून खोलली नाही आणि आम्हाला पाणी दिलं नाही अजून. नळाची कनेक्शन तुम्हाला केले, पण त्यात पाणी नाही, पाणी नाही येत आम्हाला, पाणी नाही येत. वर्षापासून तुमची अर्ज pending आहे. 3 वर्ष झाली पण आम्हाला पाणी भेटत नाही. आमच्या गावात भरपूर हालवाल आहे पाण्याची. तुम्ही महानगरपालिकेत अर्ज द्यायला येतात त्यावेळी तुम्हाला पालिकेचे अधिकारी काय बोलतात? ते बोलतात आम्ही आता मान्य नाही करत, नंतर मान्य करू, येऊन इकडे फेऱ्या मारून जायला लागायचं आम्हाला. दादा तुमच्या प्रभागाचे नगरसेवक कोण कोण आहेत? आमचे परवाच्या नगरसेवक मनीषात आहे, तेच बोलतात. कोण कोण आहेत? नाव काय नगरसेवकांची? नगरसेवक आता कोणी आहे नाही, कोणाचं नाव घेतलं? संकटनाच आहे, संकटना मनीषा आणि